वेलकम टू डे 2 ऑफ दिस गोवा लॉग. तर आम्ही काल रात्री बरंच टायर्ड झालेलो, डिनर केलो आणि थोडं आम्ही एक्सप्लोर केलो इथं स्ट्रीट्स. नॉट मच टू एक्सप्लोर जसं मी काल सांगितलेलं. आणि देन वी स्लेप्ट आणि आज सकाळी आता ऑलरेडी किती 11 अराउंड 11:30 झालेत. दिस इज ऐश्वर्याज आउटफिट. ती सगळं आता आवडते. ती आता फक्त ॲक्टिंग करते. मी सगळं आणून इथं टेबलवर ठेवलेलो. रिअली नो, माझा आउटफिट इज नॉट दॅट गुड. So this is what we are wearing for today. इथं ऐश्वर्या फुल चिक होऊन चालले. आम्ही आता ब्रेकफास्टला आलोय. विशाल हॅज ऑर्डर्ड सम इंग्लिश ब्रेकफास्ट. लेट्स सी हाऊ इट कम्स आउट. मला काही विश्वास नाही आहे ह्याच्यावरती. भूक तर जाम लागले. आम्ही रात्री काय लवकर जेवलेलो अराउंड 7:30ला. तर त्यानंतर उपाशीच आहे. लेट्स सी की काय ब्रेकफास्ट येतं. We have ordered some fancy English breakfast. असं काय बघालीस? Figuring out what it is. तिला भीती वाटायला काय असेल म्हणून. Shall we start? Let's start with safe option. I want to see what you'll eat first. काय तर फार डेंजर झालं आमच्यासोबत. आम्ही ऑर्डर केलेला. आम्ही नेतो हे काय होतं? काय होतं? बेकन. दिस इज समथिंग बेकन अँड वी डिडंट न्यू की हे कशाने बनवतात तुम्ही. वी थॉट बेकन इज सम डिश अँड वेन सर्च हे पोकचं असतं. We don't eat pork. सो आम्ही असं सेपरेट काढून ठेवलं आहे. या प्लेटमध्ये And खातो. Vishal was going to try it. नशीब समजलं मला मी खायच्या सांगितलं, मी ह्यालाच ट्रायल करायला लावत होतो सगळं. ऐश्वर्या खाली. मी नेहमी सेफ ऑप्शन्स खातो. तर फायनली आता ऐश्वर्याने ट्राय केलं मी थोडं. केलो नाही विशाल, तू केलास का? ते कोण खाल्लं एवढं. मी नुसतं ब्रेड जॅम खाऊन काय. आणि मला हे पण मला असं डाऊट वाटायला की हे सुद्धा दिस इज पोर्क ओनली. हे जे आहे सॉसेज. नो, ही सेड नो इट्स चिकन. नाही ते चिकन सारखं अजिबात लागेल. मी नाही खाल्लं. खालीच ते खालीच. आता नेक्स्ट काय करणार आहे ते सांग की. आम्ही कपल मसाज करणार. नेक्स्ट आम्ही कपल मसाज करणार आहे. आणि विशालचं एन्जॉयमेंट असं आहे की त्याला मसाजसाठी एक लेडी तो रिक्वेस्ट केलाय की मला लेडी मसाज हवं. तर ह्याच्याकडे 2 ऑप्शन होते. एक लेडी मसाज और अ मॅन कॅन डू अ मसाज. बट दिस बॉय चोज आय वॉन्ट अ लेडी मसाज. माझं म्हणणं आहे मसाजला जायचं नको. नाही, मी तर रिसेप्शन समोर लेडी मसाज म्हणालाय. म्हणजे मी काय बोलायचं. आय सेड यू आर कम्फर्टेबल देन डू इट. आय नथिंग टू से. माझं पॉईंट असं आहे त्या मसाजला 5,000 गाठल्यापेक्षा लेट्स एक्सप्लोर. ते पैसे कुठं दुसरीकडे घालूयात. इट्स I टू want मच. relax. We are here for relaxation. वी हॅव ऑप्शन. एककडे आम्हाला चीप ऑप्शन गावलाय. चीप म्हणजे तिने आणि आजच इथं- ओपनिंग करतायत. हा, मग तुला ट्रायल करणार तुझ्यावरती. इथं एक्सपिरियन्स नको. तिथं आम्हाला ऑलमोस्ट हाफ प्राइस तू मिळालं. तिकडं करून या, मी इथं करतो. तिथं आम्हाला ऑलमोस्ट हाफ प्राइस मिळालं. हाफ प्राइस आणि ट्रायल पॅक. हा ते पण कसं माझं बॉय करणार जो गर्ल करणार आहे. दॅट इज नॉट कपल मसाज. मग तुला इथं करायचं तिकडे लेडीजच ऑप्शन आहे. नाही, तिथं मेनचं पण ऑप्शन आहे. मग मेन्स तिकडे करूया जर लेडीज असेल तिकडे करू. मग एवढे पैसे द्यायला मी मेनकडे घेऊ. Oh my God. काय डिफरन्स होता तुला पैसा भी ज्यादा दे. विशाल? ठीक आहे कट. एक एवढा पार्ट कट करूया. ओके, नाव वी आर हेडिंग टू मसाज. बिकॉज आम्हाला फुल झोप आले. तिकडे जाऊन आम्ही रिलॅक्स झोपणार आहे. त्यांनी मसाज करणार आहे. आणि ही झोपायला पण घाबरायले. मी झोपायला पण घाबरणार बिकॉज एकच रूम मध्ये याला लेडी मसाज करणार आहे. आणि मला चुकून झोप लागली. बस कर. नाही, आय ट्रस्ट नाही. मला हिची काळजी लागली. ऍक्च्युली एन्जॉय करणार घ्या ऑल द टाइम मॅडम बघत मला बसणार काय आहे. फरक पडते, मी एन्जॉय करणार. फूड ऑर्डर करण्यामध्ये विशालची चॉईस हमें शकणार. ही जस्ट वॉन्ट्स टू ट्राय न्यू थिंग्स. म्हणजे त्याला काय माहीत पण नव्हतं ते, आणि ते खात होता. मी सर्च करून सांगितलं त्याला खाऊन वगैरे स्पॉट. बट ही ट्राईड. ही इज लाईक मी खायचं म्हणून मस्त आहे म्हणाला. एकच बाईट खाल्लं. मस्त तर सगळं खा म्हटलं. नाही तेवढं मी मस्त नाही आहे. समटाइम्स
it turns out to be bad, but most of the time we'll get a new experience. हे न्यू एक्सपिरियन्स बट इट्स नॉट गुड न्यू. That's fine. तू काय तर नवीन ट्राय केलीस माझ्यामुळे. ट्रायच नाही केलं मी ते. दिस रेस्टॉरंट इज नाईस दो. इथं म्हणजे टेस्टी होता. आम्ही थोडं ऑर्डर करण्यामध्ये चुकवलो, सो आम्हाला जरा फूड वेस्ट करायचं लागलं. बट दिस हॅज सम गुड ऑप्शन्स ऑल्सो. अँड दिस इज द नेम, राम बेकरी. आम्ही मसाज कुठे करणार आहे? ओके, दिस इज द प्लेस वेअर वी आर थिंकिंग टू गेट द मसाज. एवढे पैसे घालायचं वर्थ वाटते नाही. तुम्ही तुझं करतो, तू माझं कर की. आता लगेच करायचं? आता हे तू थांब, व्हिडिओसाठी सांगू नका, तू नंतर आराम करूया. इट्स व्हेरी पीसफुल, नाईस बीच, क्लीन बीच. इथं क्राऊड सुद्धा जरा कमी वाटायला, एवढं असं एकदम रश नाही आहे. आय ऑलवेज लव्ह दिस व्ह्यू. किती शांत वाटतं सारा. या दिस व्ह्यू आय लव्ह मोर. Really worth it. I would recommend like everyone to try it once. हे लाईट्स वेळ डिम करतात अँड देन यू विल हॅव अ मसाज. It was really nice. Like they are professional, they will do really nice. So आम्ही असं विचार करतो की नाही घरीच करायचं असं तसं. But yeah, like obviously it's cost more, but sometimes हे सगळं यूज केलेलं आहे त्यांनी. सेसमे ऑइल, क्रीम बेस्ड लोशन समथिंग अँड देन हेड मसाज, एव्हरीथिंग वॉज इन्क्लुडेड. मस्त. we spend केला तरी you won't regret it. Okay. So that was our experience. It was nice. थोडं awkward तरी झालं we obviously, but it was really nice. Yeah, it was a really nice experience. They are the host. We loved it. They suggested us to take the like couple massage, and yeah, it was worth every penny. This is the name of the spa, Krishna Spa. It's near Agonda Beach, nearby Agonda Beach. It was very nice experience. So we are going to park our vehicle there. So Vishal is getting the car. We are going to park it there. Chal. विशाल तिकडं लावणार की इकडं लावणार? सो हिअर द रिस्क इज, इथून नारळ पडतील असं रिस्क आहे. विल जस्ट चेक. So this is the property we are staying at. Just let me show you the room. This is the little sitting area. This is छोटूसा room. This is the bathroom. It's nice. येस, आता आम्ही डिनरसाठी आलो आहे. आम्ही दुपारी मसाज केल्यावर झोपलेलो, म्हणजे ऐश्वर्या झोपली. मी मस्त बीचवर जाऊन खेळून ऐश्वर्या आता आजारी पडले. तिला थोडा ताप आला आहे, अंग जरा गरम वाटत आहे. सो शी इज टेकिंग रेस्ट. आणि आता आम्ही एक छान रेस्टॉरंटमध्ये आलो आहे, द विलेज अगोंडा बुटीक बीच रिसॉर्ट. तिथं लाईव्ह म्युझिक चाललं आहे अँड इट्स व्हेरी सुदिंग. आम्ही आता फुल चिल करायला. आय विल शो यू. Thank you. It's very nice. We ordered the seafood sizzler. You know, chips कुठे आहेत? French fries आहेत का? रनिंग कॉम्पिटिशन करणार आहे. 5 सेकंड विशाल इथं वेट करणार आहे आणि मी फर्स्ट पडणार आहे. आफ्टर 5 सेकंड ही इज गोइंग टू रन. बघूया तो मला पकडू शकतोय. यान जरा जवळ 1 2 3 4 कर. जवळ जवळ कर. जवळ हा नाही तू पळ. 1 2 काय म्हणताना पाठी वाढलं.
काय खायलास? रोस ऑमलेट. काय? रोस ऑमलेट, ऑथेंटिक गोवन रोस ऑमलेट. आवर फेवरेट प्लेस इन दिस रिजन. इथं आम्ही लास्ट टाइम ट्राय केलेलो. दिस इज मॅक्सीज रेस्टॉरंट अँड दिस प्लेस इज मस्ट ट्राय वेन यू विजिट द साऊथ गोवा. तर ह्या फिश मार्केटसाठी नाही म्हणजे तर आम्ही अराउंड 10 किलोमीटरचं एक्स्ट्रा ट्रॅव्हल केलो. हे गुगलवर दाखवतं की होलसेल मार्केट, बट इथं तर सगळंच बंद आहे, काहीच नाही आत. तर कुत्रीच दिसालेत. वी वॉन्टेड टू गो टू फिश मार्केट टू गेट सम फिश. सिन्स आम्ही घरी चाललं तर आम्हाला थोडे फिश घ्यायचे होते. आम्हाला कुठलं तरी वेगळं ट्राय करायचं लागणार. तर आता आम्ही जवळच्या अजून एक फिश मार्केटला आलो आहे. ते मडगावचं होलसेल फिश मार्केट होतं आणि हे मे बी हे रेग्युलर फिश मार्केट आहे. मे बी ओल्ड वन. ती नवीन बिल्डिंग होती. मे बी मला वाटतं की ते फक्त सकाळीच असतं चालू आणि दिस इज रेग्युलर वन. इथं भाजी मार्केट दिसतंय आणि ती बिल्डिंग आहे दॅट इज फिश मार्केट. लेट्स एक्सप्लोर होत. हे मार्केट आहे ड्राय फिशचं, म्हणजे सुके बांगडे जे म्हणतो, झिंगे, बांगडे, पैता, सगळे सुके बांगडे इथे. ओके, ते ड्राय फिशचं होतं, झिंगे वगैरे. आणि इथं हे वेट फिश आहे, म्हणजे फ्रेश. लेट्स एक्सप्लोर दिस. Finally bought this. This one line is 200 rupees. This is surmai, kingfish. This is the place where we bought the fish. And इथं clean करून घेत आहे आता.